नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, आपले हात हे आपल्या शरीराचे उत्कृष्ट साधन आहे। असे कोणतेही कार्य नाही की जे हातामुळे होत नाही। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नानाविध प्रकारची कार्य आपले हात करत असतात। प्रत्येक कार्यामध्ये आपल्या हातांचा सहभाग असू दे, घरामध्ये असू दे, नोकरीच्या ठिकाणी असू दे, प्रवासामध्ये असू दे किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यासाठी हातांचा वापर करावा लागतो। त्यामुळे या बाह्य वातावरणामध्ये हातांचा प्रत्यक्षात संबंध येतो आणि त्यामुळे बाह्य वातावरणातील जंतू संसर्ग हा हातांमुळे शरीरामध्ये पसरण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते। त्यामुळे हातांमुळे होणारे संसर्गाचे आजार हे शरीरामध्ये शिरकाव करू शकतात आणि किरकोळ आजारांपासून गंभीर आजारांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आपल्याला होऊ शकतात। त्यामुळेच हातांचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व जाणून 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हातांची स्वच्छता जागरूकता दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो। हात कशा प्रकारे धुवावेत, हातांची स्वच्छता कशी ठेवावी, त्याचप्रमाणे सॅनिटायझर, हँड वॉश यांचा वापर कसा करावा, त्याचप्रमाणे हातांमुळे होणारे आजार कुठले आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या भागामध्ये करून घेणार आहोत। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक हातांची स्वच्छता जागरूकता दिन। विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक हाताची स्वच्छता जागरूकता दिन। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जे हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मधुकर गायकवाड सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचे नेहमी आपल्या वाहिनीवरती प्रोग्राम्स होत असतात। सर आपण सरांना चांगल्या पद्धतीने ओळखताच, पण मी तरी सुद्धा सरांचा छोटासा परिचय करून देते। डॉक्टर मधुकर गंगाराम गायकवाड सर, आपण सेंट जॉर्ज रुग्णालयाचे माजी अधीक्षक तसेच जीटी रुग्णालय मुंबई येथे उपअधीक्षक पद भूषवलेले आहे। सर, आपण महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहात। त्याचप्रमाणे सर, मागील 2 वर्षापासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत अवयवदान या विषयावरती प्रोत्साहनपर कॅम्प, रॅली तसेच चर्चासत्र ऑर्गनाइज करत आहेत। किंग्स कुक्स आणि थिंक या फाउंडेशनच्या वतीने सरांनी थॅलेसेमिया पेशंटसाठी डे केअर सेंटरची पुनर्बांधणी केलेली आहे। 2018 मध्ये सरांनी सरकारी रुग्णालयामध्ये जेंडर रिअसाइनमेंट म्हणजेच लिंग बदल करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ओपीडी सुरू केली आहे। सरांना 2015 साली बेस्ट डॉक्टर अवॉर्ड मिळालेला आहे। सरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत। अंगणातील ओपीडीचे जनक म्हणूनही सरांची ख्याती आहे। गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सरांचे वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदान आहे। सर सध्या जे हॉस्पिटल व ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथे मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत। सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री वाहिनीमध्ये। प्रेक्षक हो, हातांची स्वच्छता आपण जर बघायला गेलो तर अगदी किरकोळ असा आपल्याला वाटणारा हा एक प्रकार आहे की हातांची स्वच्छता काय ठेवायची किंवा कशासाठी ठेवायची हे तर रोजच आहे। पण बऱ्याच वेळेला हातामार्फतच शरीरामध्ये पचनाचे किंवा श्वसन संस्थेचे किंवा त्वचेचे आजार हे उद्भवू शकतात आणि त्यामुळेच आपण असा हा विषय घेतलेला आहे। सर, जागतिक हाताची स्वच्छता असा दिवस साजरा करण्यामागे प्रयोजन काय आहे किंवा त्याची गरज का पडली? नक्कीच आपण 15 ऑक्टोबर हा जागतिक हाताची स्वच्छता जागरूकता दिन म्हणून साजरी केला जातो। कारण का हाताची स्वच्छता खूप आपल्याला गरजेचं असते, कारण का हाताच्या स्वच्छतेमुळे होणारे बरेच आजार असतात। जसे की आपण सांगितलं की रेस्पिरेटरी सिस्टीमचे रिलेटेड काही आजार असतील किंवा गॅस्ट्रो जीआय सिस्टीमचे किंवा पचन संस्थेचे रिलेटेड काही आजार असतील किंवा त्वचेचे काही आजार असतील किंवा दुसरे काही आपल्या शरीराचे भागाशी रिलेटेड जिथे आपल्याला हाताचा जास्त संबंध येतो किंवा तिथे हाताचा जास्त वापर केला जातो, अशा ठिकाणी जे काही इन्फेक्शन्स होण्याचे जास्त चान्सेस असतात। म्हणून बऱ्याच वेळेस आपण पाहतो की जर हाताची स्वच्छता चांगली ठेवली नसली तर त्याच्यामुळे होणाऱ्या आजारामुळे लहान मुलं असतील किंवा मोठ्यामध्ये सुद्धा ह्या आजाराने जर सिरियस झालं तर मृत्यूचं प्रमाण भरपूर असतो। एक सिंपल साधे आजार असतात, पण ह्या हाताची स्वच्छता किंवा हाताचे जे निगा आपण नाही राखली किंवा लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यामध्ये जर त्याची जर जागरूकता किंवा अवेअरनेस जर नसेल तर ते आपण कधी आणि कधी हाताची स्वच्छता किंवा चांगल्या प्रकारे हात आपण क्लीन केलं पाहिजे। जर हे माहिती नसेल तर त्याच्यामुळे जे काही आजार होणार आहेत
की जसं जर आपण अवेअरनेस जर केलं तर ते आपण त्यांना आजार होण्यापासून वाचू शकतो किंवा आपल्याला त्या कॉम्प्लिकेशन्स किंवा इन्फेक्शन होणारे जे काही आजार आहे आपण कमी करू शकतो. म्हणून लोकांना आजकाल जागतिक हाताची स्वच्छता जागरूकता दिन हे खूप गरजेचं आहे किंवा आपण त्याच्याविषयी माहिती करून देणं सुद्धा आजकाल खूप गरजेचं आहे. बरोबर. मग ज्या वेळेला हाताच्या स्वच्छतेचा विषय येतो त्यावेळेला साधारणपणे हात कशा प्रकारे धुतले पाहिजेत किंवा त्याच्या अशा काही स्पेसिफिक पद्धती किंवा कसे धुतले पाहिजेत याबद्दल काय सांगाल सर? नक्कीच प्रत्येक ज्यावेळेस इव्हन हॉस्पिटल्समध्ये असतील किंवा हॉस्पिटलच्या बाहेर जेव्हा आपण घरी वगैरे असतो तर त्याचे काही स्टेप्स वगैरे असतात हात धुण्याची खूप गरजेचं असतं की आपण सहसा आपण घरी जर असेल तर बऱ्याच वेळेस आपण हात कधी धुतले पाहिजे हे सुद्धा त्याला आपण मी त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. पण आधी स्टेप्स वगैरे जसे ते 7 स्टेप्स वगैरे असतात. ज्यावेळेस घरामध्ये नळाचं पाणी असेल किंवा वाहतं नळाचं पाणी असेल त्याच्या नळाच्या पाण्याखाली आपण जर हात वगैरे चांगल्या प्रकारे अगोदर धुतलं वगैरे पाहिजे. पहिल्यांदा हाताचा पुढचा पार्ट वगैरे पूर्ण चांगल्या प्रकारे वगैरे क्लीन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या हाताच्या मागचा जो भाग असतो तो बॅक साईड ऑफ हँड्स जे म्हणतो आपण ते सुद्धा खूप गरजेचं असतं क्लीन चांगल्या प्रकारे करणारे. आणि त्याच्यानंतर आपले जे फिंगर्स वगैरे असतात तर ते फिंगर्समध्ये आपले बोटाच्या मध्ये वगैरे सुद्धा हात क्लीन करणं तेवढंच खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपल्या हातावरचे जे नखाची काळजी वगैरे घेणं कारण नखामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी तिथे बसलेल्या असतात किंवा व्हायरस इन्फेक्शन वगैरे होण्याची शक्यता असते बॅक्टेरिया असतील किंवा जंतू वगैरे असतात हे सुद्धा क्लीन करणं तेवढंच आपल्याला हाताची तिथून गरजेचं असते. आणि त्याच्यानंतर पुन्हा काही जसे काही सॅनिटायझर्स वगैरे असतील किंवा साबण वगैरे असेल तर हे सुद्धा आपण त्यावेळेस लावणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण कंटिन्यू वॉश केल्यानंतर हाताची पुढच्या साईडने किंवा मागच्या साईडने आणि बोटामध्ये सुद्धा वॉश करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तो जे काही आपल्या घरामध्ये काही टॉवेल किंवा चांगलं हे आहे ते सुद्धा कोरडे करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण हात वगैरे चांगल्या प्रकारे कोरडे करणे किंवा बॅक साईड किंवा पुढच्या साईड असतील किंवा हाताच्या बोटाच्या मध्ये वगैरे जे असतील हे सगळे पार्ट्स चांगल्या प्रकारे जर आपण क्लीन केलं तर ह्याच्यामुळे सुद्धा होणारे आजार आपण बरेच कमी करू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त कधी आपण हात धुतलं वगैरे पाहिजे जसे की लहान मुलं वगैरे असतील ज्यावेळेस खेळण्याच्या अगोदर खेळून आल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर चांगल्या प्रकारे हात धुणं वगैरे हे गरजेचं आहे. किंवा बरेच वेळेस आपण स्वच्छतेचा किंवा टॉयलेटला वगैरे गेलेलं असेल तिथं जाण्याच्या आधी किंवा आल्यानंतर चांगल्या प्रकारे हात धुणं खूप गरजेचं असतं. आणि कोणती प्रोसिजर्स वगैरे केलेली असेल बाहेर आपण ट्रॅव्हलिंग वगैरे केलेली असेल ज्यावेळेस घरी वगैरे येतो तर अशा ह्या प्रत्येक ठिकाणी आपण खूप हात धुणे खूप गरजेचं आहे असतं तरी मला तर वाटतं. हे आपण कॉमन पीपल्स ह्याच्यासाठी किंवा काही गाईडलाईन्स हॉस्पिटलमध्ये जे काही हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील किंवा हॉस्पिटलचे स्टाफ्स असतील एम्प्लॉईज सुद्धा असतील यांच्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स असतात ज्याच्यामुळे बरेच आजार आपण रोखू शकतो. जसे की हॉस्पिटलमध्ये जर डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलमध्ये स्टाफ्स वगैरे असतील तर ते जसे की पेशंटला बिफोर टचिंग वगैरे म्हणजे पेशंटला हात लावण्याच्या अगोदर क्लीन हात करणे खूप गरजेचं असतं किंवा पेशंट चेकअप केल्यानंतर सुद्धा हात क्लीन करणे खूप गरजेचं असतं. जसे की काही पेशंटच्या वर काही प्रोसिजर्स करायचे वगैरे असतील ते अँटीसेप्टिक्स किंवा असेप्टिक प्रिकॉशन्स वगैरे म्हणतो ते सुद्धा खूप गरजेचंच असतं. किंवा काही पेशंटच्या काही बॉडी फ्लुइड्सला वगैरे एक्सपोजर वगैरे होत असेल तर त्यावेळेस सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस काही पेशंट दुसऱ्या पेशंटला जर एक्सपोजर वगैरे होत असेल तर त्यावेळेस सुद्धा क्लीन करणे खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे हाताची स्वच्छता जे काही आपण हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त त्याचे जास्त महत्त्व आहे. कारण हॉस्पिटलमध्ये तरी बरेच गाईडलाईन्स किंवा बरेच त्यांना अवेअरनेस वगैरे केलं जातं की ह्या प्रोसिजर्स वगैरे आणि शक्यतो हे गाईडलाईन्स वगैरे वापरूनच आपण सगळ्या पेशंटची काळजी घेतलं जातं. पण हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त ह्या ज्या गोष्टी आपण गावाकडे किंवा घरी किंवा ज्यावेळेस आपण ऑफिसमध्ये काम वगैरे करतो ह्या गोष्टी जर पाळल्या तर जे काही होणारे आजार आहेत नक्की आपण बऱ्याचपैकी ह्या गोष्टीमुळे आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो सरांनी सांगितल्याप्रमाणे हात धुताना हा फक्त पुढच्या तळव्याला किंवा पामला न धुता सगळ्या बाजूंनी आपण हात स्वच्छ केले पाहिजेत. हातांच्या बोटांच्या मधल्या ज्या भेगा असतात त्याही स्वच्छ केल्या पाहिजेत, नखही स्वच्छ केले पाहिजेत आणि पूर्ण मनगटापर्यंत स्वच्छ साबण लावून हात धुतले पाहिजेत. तरच त्याचा जो प्रभाव आहे जंतुसंसर्ग आहे तो कमी केला जाऊ शकतो. ज्या वेळेला हात धुवायची गोष्ट येते सर त्यावेळेला सॅनिटायझर्स किंवा हँडवॉश हा खूप म्हणजे मोठ्या प्रकारे प्रचलित असलेला प्रकार आहे. पण अजूनही बऱ्याचशा लोकांना ग्रामीण भागामध्ये स्पेशली सॅनिटायझर्स काय आहेत किंवा हँडवॉश कसा वापरावा ह्याच्याबद्दल लोकांना माहीत नाही आहे. सर त्याच्याबद्दल काय सांगाल आपण?
नक्कीच आपण हँड वॉश करताना आपण बऱ्याच वेळेस पाहतो की आपण नळाच्या पाण्याखाली वगैरे हात धुणे किंवा आपण घरामध्ये साचलेलं पाणी असतं त्याच्याने आपण हात वगैरे वॉश करू शकतो. तर हात वॉश करताना जर बऱ्याच जर ठिकाणी जर सॅनिटायझर्स अवेलेबल नसतं तर आपण जे काही साबण सोप वगैरे असतात ते सुद्धा सफिशियंट आहे की ज्याच्यामुळे हातावर किंवा आपल्या आपण पाहतो की कोविडच्या काळामध्ये पण किती महत्त्व त्याचं आपल्याला लोकांना माहिती झालेलं आहे की हँड सॅनिटायझर्स करणे किंवा हात स्वच्छ धुणे किंवा मास्क वापरणे हे जगाला आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कोविड व्हायरसने की ह्या गोष्टीचा किती महत्त्व आहे की त्याच्यामुळे बरेच आजार किती कमी होऊ शकतात हे जगाला सुद्धा आता आपल्याला माहिती झालेली आहे. तर जरी आपण साधं घरी जरी सॅनिटायझर नसेल तर आपण साध्या जे काही अवेलेबल सोप्स आहेत तर ते सुद्धा सफिशियंट आहे. कारण का बरेच वेळेस ह्या हँड वॉश किंवा सोप जे आहे ते सफिशियंट आहेत ते आपल्या हातावर जे काही व्हायरस असतील किंवा बॅक्टेरियाज असतील काही जंत असतील तर हे बऱ्याच प्रमाणामध्ये सुद्धा त्याच्यामुळे मरण्याची शक्यता जास्त असते, ह्याच्यामुळे सुद्धा कमी होण्याची शक्यता जास्त असते. पण बरेच आजकाल आपण कोविडच्या काळानंतर हँड सॅनिटायझर्स सुद्धा लोकांना माहिती झालेलं आहे. तर जे की हँड सॅनिटायझर्स आपण पाहतो की आपण बऱ्याच वेळेस अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर्स असं म्हणतो. जसं परत त्याच्यामध्ये नियर अबाउट 60 to 70% हे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स असतात. जे हे अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर्स असतात त्याच्यामुळे बरेच व्हायरसेस बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट्स वगैरे असतील त्याच्यामुळे ते कमी होण्याची शक्यता किंवा ज्यांचं मरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कधी आपण पाहतो की किंवा बऱ्याच ठिकाणी जे काही हॉस्पिटल्स असतील किंवा ऑफिसेस वर्क वगैरे असेल तर बऱ्याच ठिकाणी आजकाल लोक किंवा पब्लिक प्लेसेस वगैरे जिथे असतात जिथे ह्या सॅनिटायझर्स वगैरे बरेच स्टँड्स वगैरे लावलं जातं की आपण हँड सॅनिटायझर स्प्रेस वगैरे आपण करत असतो. तर हे हँड सॅनिटायझर सोप किंवा पाणी हे सुद्धा आपण खूप सफिशियंट आहे. किंवा इव्हन आम्ही कोविडमध्ये सुद्धा ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शन असेल त्यावेळेस गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा गरम पाण्याने कपडे वगैरे धुणे किंवा गरम पाण्याने आपले हँड्स किंवा साफ वगैरे करणे हे गरम पाण्याने सुद्धा बरेच व्हायरसेस की आपल्याला हँड सॅनिटायझर सुद्धा जिथं गरज पडणार तिथं गरम पाण्यानं सुद्धा हे बरेच व्हायरसेस आपण कमी होऊ शकतात किंवा मरू शकतात. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण फॉलो केलेल्या आहेत जे की कोविड गाईडलाईन्स त्याचे हँड सॅनिटायझर्स किंवा हात धुतणे किंवा मास्क वापरणे हे जर आपण चांगल्या प्रकारे वापरलं तर त्याच्यामुळे जे काही आपल्या शरीरावर किंवा शरीरात जे इन्फेक्शन होणार आहे ते प्रमाण बऱ्याचपैकी कमी होऊ शकतं. बरोबर. प्रेक्षक सरांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे ऐन वेळेला हँडवॉश करण्यासाठी पाणी नसेल किंवा सोप नसेल तर त्यावेळेला वॉशरूम्स यूज केल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी प्रवास करताना तुम्ही सॅनिटायझर वापरून तो जंतू संसर्ग थांबवू शकता आणि त्यामुळे बऱ्यापैकी संसर्गिक आजारांवरती नियंत्रण मिळवू शकता. ज्या वेळेला हातांची स्वच्छता हा विषय समोर येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा समोर येतात ती म्हणजे लहान मुले. कारण की मोठ्यांना तरी अवेअरनेस असतो, त्यांना माहिती असतं हात कसे धुवावे का धुवावे, पण लहान मुलांच्या बाबतीत खूपच ते अवघड होऊन जातं. तर सर तुम्ही काय सांगाल लहान मुलांची हाताची स्वच्छता कशी घ्यावी? आपण पाहतो की आपल्या देशामध्ये पाहतो की लहान मुलांच्या हाताची स्वच्छता वगैरे खूप गरजेचं आहे किंवा त्यांना अवेअरनेस किंवा लहान मुलांना पालकांनी त्यांना समजून सांगणे खूप गरजेचं आहे. कारण का हँड सॅनिटायझर जर केलं तर जे होणारे आजार आहेत जसे की मी सांगतो डायरिया वगैरे आजार आहे की जवळपास 30 ते 50% पर्यंत हा आजार कमी करू शकतो आपण फक्त हँड वॉशचा हा इम्पॉर्टन्स एवढा महत्त्वाचा आहे. आणि जे काही रेस्पिरेटरी सिस्टम्स रिलेटेड आहे किंवा श्वसन संस्थेचे रिलेटेड जे काही आजार्स आहेत जवळपास ते 20% हे आजार आपण ह्या पद्धतीने जर घरी आपल्या लहान मुलांना किंवा त्याची माहिती किंवा काळजी कशी घेतली पाहिजे किंवा अवेअरनेस जर केलं तर हे जे काही आजार्स आहेत लहान मुलांमध्ये कारण का आपण लहान मुलांमध्ये पाहतो की त्यांची प्रतिकारशक्तीसुद्धा खूप कमी असतं. बऱ्याच वेळेस हे लहान मुलं बाहेर खेळायला गेलेले असतात किंवा अंगणामध्ये असतील किंवा स्कूलमध्ये वगैरे खेळलेले असतात ते मातीमध्ये वगैरे खेळण्याचे जास्त त्यांना सवय असते. कुठे खेळून येत असतात स्पोर्ट्स वगैरे खेळताना किंवा बऱ्याच वेळेस ते बाथरूमला वगैरे गेल्यानंतर हात वगैरे धुणे त्यांना माहिती वगैरे असतं हे सुद्धा त्यांना खूप गरजेचं असतं सांगणं वगैरे. किंवा बऱ्याच वेळेस आपण पाहतो की बरेच आपण हात वगैरे कुठे हार्ड सरफेसेस असते सॉफ्ट सरफेसेस असते. इव्हन कोविडमध्ये आपण सुद्धा बघितले आपण सांगायचो की तुम्ही हा कुठे जर हात कुठे तुमचा हे जर टच झाले असेल ते क्लीन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर जे काही लहान मुलांमध्ये जे काही आजारामुळे डेथ होण्याचे जास्त चान्सेस असतात कारण त्यांची मी सांगितलं प्रतिकारशक्ती जास्त वगैरे असतं आणि त्याला इझिली इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते लहान मुलांमध्ये. जर ह्या जर गोष्टी अवेअरनेस जर जागतिक अवेअरनेस दिन हा त्यासाठीच आपण सांगत असतो की हे जर सांगितलं तर लहान मुलांमध्ये जे आजार होणारे आहे आणि त्याच्यामुळे जे काही डेथ होण्याची शक्यता जास्त असते हे जर आपण त्यांना जर पटवून दिलं लहान मुलांना त्यांची माहिती रच दिली तर हे जे काही क्रिटिकल इन्फेक्शन्स किंवा त्याचे बरेच बॅक्टेरियल असतील व्हायरल असतील किंवा पॅरासायटिक इन्फेस्टेशन्स वगैरे लहान मुलांमध्ये शक्यतो जास्त होण्याचे असते. तर हे महत्त्व जर पटवून दिलं तर हे आजार आपण त्यांच्या लहान मुलांमध्ये आपण कमी करू शकतो.
बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आपण नेहमी शाळेमध्ये म्हणा किंवा घरामध्ये लहान मुलांना जेवणाच्या अगोदर हात धुण्यासाठी सांगत असतो. पण काही शेतकरी वर्ग वगैरे असं असतात आणि काही मिस्त्री वर्ग म्हणजे वाहनांची रिपेअरिंग करणारे शेतकरी वगैरे, त्यांनी शेतामध्ये त्यांना हँडवॉश, साबण, शॅम्पू वगैरे मिळत नसतो. मग त्यांनी तसंच काम करत नुसतं पाण्यानं हात धुवून त्यांनी जेवण वगैरे करतात. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो काय? मग तशा वेळी आपण कशा प्रकारे काळजी? नक्कीच नक्कीच शिवानंदजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. धन्यवाद. नक्कीच त्यांचा खूप चांगला प्रश्न आहे बरोबर. की शेतकरी आपण पाहतो की आपले देश हा शेतकरी प्रधान शेती प्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी सहसा आपल्या शेतामध्ये काम करत असतात. बऱ्याच वेळेस तिथे सॅनिटायझर्स किंवा सोप अवेलेबिलिटी वगैरे नसतं किंवा त्यांच्याकडे आयन शेतामध्ये वगैरे ते वापरणं त्यांना वेळ मिळणार नाही. तर त्यावेळेस आपण जे शेतामध्ये जे पाणी वगैरे वाहतं पाणी वगैरे असेल त्यावेळेस त्यांच्याकडे बोर वगैरे पाणी असतं ते शेताला पाणी सोडलेलं वगैरे असतं. तर त्या पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे हात क्लीन जर केले, म्हणजे जे 7 स्टेप्स वगैरे आपले जे आहेत त्या प्रकारे जर त्यांनी क्लीन चांगल्या प्रकारे जर हात धुतले तर नक्कीच त्याचा सुद्धा प्रमाण खूप कमी होऊ शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त साबण किंवा सोप ही सगळीकडेच अवेलेबल असतात. तर साधं साबण सुद्धा खूप आपले जे काही आजार आहेत, मी सांगितलं की बॅक्टेरियल असतील, व्हायरल असतील, पॅरासायटिक असतील किंवा दुसरे कोणते काही इन्फेक्शन्स होण्याची शक्यता जे असतात तर हे सुद्धा ह्याच्यामुळे सुद्धा भरपूर प्रमाण कमी करू शकतो. त्यामुळे साधे हात धुणे किंवा हँडवॉश जरी केलं साध्या पाण्याने किंवा गरम पाणी जर अवेलेबल असेल तिथे, तर ह्या गोष्टी जर त्यांनी केलं तर नक्कीच भरपूर कमी प्रमाणात जे होणारे आजार असतात ते त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात हे आजार होऊ शकतात, कमी करू शकतो. आणि हात धुतल्यानंतर चांगल्या कपड्याने वगैरे कोरडं हात वगैरे करून घेणे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करणे, तर हे केलं तर नक्कीच हे जे काही आपल्या शेतामधले काही इन्फेक्शन किंवा याच्यामुळे जे काही आपल्या पोटात किंवा रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जाण्याची शक्यता जास्त असतात हे काही नक्कीच त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक हाताची स्वच्छता जागरूकता दिन या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहे जे हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मधुकर गायकवाड सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण हातांची स्वच्छता कशी घ्यावी, हात साफ करण्यासाठी काय काय वापरू शकतो, सॅनिटायझर्स आहेत, हँडवॉश आहे, त्याच्याबद्दल माहिती घेतलेलीच आहेत. पण याच्या पुढे जाऊन जर समजा हातामुळे काही इन्फेक्शन होत असतील, कुठले आजार होत असतील तर ते कसे असतात, त्याची चिकित्सा कशी केली जाते याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हो, हातांच्या संसर्गिक हातांमुळे सगळ्यात जास्त जर कुठे परिणाम होत असेल तर तो तुमच्या पोटांवरती. कारण की दूषित हातांमुळे आपण अन्नपदार्थ जेव्हा खातो त्यावेळेला त्याचं इन्फेक्शन डायरेक्ट तुमच्या पोटामध्ये होतं. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर कुठला अफेक्ट होत असेल तर ते तुमचे पचनसंस्था. सर, पचनसंस्थेचे आजार कुठले कुठले आहेत आणि त्याची चिकित्सा कशी केली जाते? नक्कीच आपण पाहिलं की जर हात आपण स्वच्छ वगैरे नाही धुतले किंवा त्याचा अवेअरनेस जर माहीत नसेल तर हाताच्या अस्वच्छतेमुळे सुद्धा बरेच आपल्या शरीरामध्ये आजार होत असतात. जसे की पहिली सिस्टीम आहे की आपण पचनसंस्था म्हणतो किंवा आपण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम म्हणतो त्याला. तर पचनसंस्थेचे सगळ्यात जास्त आजार आपल्या हाताच्या किंवा आपण स्वच्छते नसल्यामुळे होत असतात. जसे की लहान मुलात शक्यतो जास्त आजार होत असतात. जसे आपण पाहतो की डायरिया वगैरे, जुलाब वगैरे होणे हे मेन लहान मुलांमध्ये वगैरे असतं. आणि दुसरे आजार जसे की आपण पाहतो की जसे कॉलरा वगैरे आहे, त्याच्यानंतर आपण टायफॉइड किंवा त्यालाच इंट्रिक फिवर वगैरे म्हणतो. आणि बरेच वेळेस लहान मुलामध्ये जर हात स्वच्छ नसले किंवा तसेच कुठे जे खेळून तसेच जर जेवण करत असतील हात स्वच्छ नसले तर बरेच वेळेस जंत वगैरे आपण त्याला पॅरासाइट्स वगैरे म्हणतो की ते पॅरासाइट इन्फेस्टेशन किंवा पॅरासाइट्स हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जात असतात. तर हे जे काही कॉलरा असेल किंवा डायरिया असेल तर हे जे पचनसंस्थेचे रिलेटेड आजार आहेत किंवा अजून बरेच व्हायरल इन्फेक्शन्स आहेत जसे की जे फिको ओव्हरलोड किंवा हातातून होणारे जसे की हिपॅटायटिस ए आहे किंवा हिपॅटायटिस ई आजार आहे, हे सुद्धा बरेच आजार हात स्वच्छता नसल्यामुळे किंवा बरेच वेळेस पावसाळ्यामध्ये होणारे जास्त हे आजार आहे. तर जे काही कॉलरा, टायफॉइड किंवा आपण ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस किंवा क्रोनिक गॅस्ट्रोएंटायटिस किंवा आपण जरेस म्हणतो अमिबियासिस वगैरे जे काही आजार आहेत तर हे आजार जे आहेत शरीरामध्ये सहसा पचनसंस्थेचे रिलेटेड आहेत. जसं काय डायरिया आहे, लहान मुलांमध्ये जर डायरिया व लूज मोशन्स किंवा ओमिटिंग जर जास्त झालं असेल किंवा आपल्या
डायरियामध्ये आपल्या शरीरामधले जे काही वॉटर लॉस किंवा इलेक्ट्रोलाइट हे लॉस सहसा जास्त लहान मुलांमध्ये होत असतं. त्यामुळे डायरियामुळे किंवा दुसरे काही आजार जे असेल तर त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये किंवा कोणी मोठ्या माणसामध्ये सुद्धा जर डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते किंवा आपल्या शरीरातलं जे पाण्याची पातळी कमी असेल किंवा उलटी किंवा जुलाब जर जास्त होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्या शरीराचे इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा खूप कमी होतात. तर त्याच्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि जर जास्त कंटिन्यू लूज मोशन असतील, जर त्याच्यामध्ये डिहायड्रेशन सिव्हिअर जर डिहायड्रेशन झालं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा डिहायड्रेशनचे आजकाल प्रकार असतात, जसे सिव्हिअर डिहायड्रेशन, सम डिहायड्रेशन आणि नो डिहायड्रेशन. सर जसे सिव्हिअर किंवा सम डिहायड्रेशन असेल तर हे खूप क्रिटिकल कंडिशन असतं, ज्याच्यामध्ये आपण लहान मुलांना ORS सोल्युशन्स असतील किंवा IV फ्लुइड्स वगैरे असेल किंवा घरच्या घरी सुद्धा आपण जसे काही ORS सोल्युशन जरी अवेलेबल नसेल तर लिंबू पाणी त्याच्यात थोडंसं मीठ वगैरे किंवा शुगर टाकून, साखर वगैरे टाकून दिलं तर आपल्या शरीरातले जे काही लॉटर किंवा इलेक्ट्रोलाइट्स, पाण्याचे आणि इलेक्ट्रोलाइट्सची जी कमतरता असते ते भरून आपण लगेच करू शकतो. आणि जर पेशंट किंवा लहान मुलं जर म्हणजे तोंडाने काही जर घेत नसतील तर त्यावेळेस IV फ्लुइड्स वगैरे आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना हे पुढची ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं असतं. कारण का बरेच वेळेस ह्या गोष्टीमुळे डायरिया असेल किंवा दुसऱ्या गोष्टी असेल तर जर सिव्हिअर जर झालं तर त्याच्यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असतं. त्यामुळे हे डायरिया असेल ह्या गोष्टीसुद्धा कमी आपण हे करू शकतो. प्रेक्षक आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य गोरे बदलापूरवरून. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता की ज्या वेळेला पाण्याची टंचाई असते त्यावेळेला हाताची स्वच्छता कशी राखता येईल याच्याविषयी काय सांगता असं विचार. ओके, धन्यवाद अजिंक्य सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे. आपण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर होणारे आजार सुद्धा भरपूर असतो की आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये सहसा हे प्रमाण जास्त वाढतं किंवा उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो पाण्याची पातळी कमी झालेली असते, तलाव असतील किंवा विहिरीमध्ये वगैरे असतील तर ह्यावेळी सुद्धा जे पाण्याची वगैरे शक्यता जास्त हे वॉटर रिलेटेड वॉटर बॉर्न डिसीजेस म्हणतो आपण, त्याच्यामुळे जास्त होण्याची शक्यता असते. त्यावेळेस असं पाणी वगैरे तुम्ही जर पिता असाल तर त्यांना पाणी वगैरे गाळून घेणे किंवा त्याला स्वच्छ वगैरे करून घेणे किंवा आपण फिल्टर वगैरे पाण्याचा जास्त वापर वगैरे करणे गरजेचं आहे. कारण का ह्याचा प्रमाण आम्ही शक्यतो ह्याचं प्रमाण आपण सध्या पाहतो की उन्हाळ्यामध्ये जास्त आजार ह्याच्या जे काही वॉटर लेवल आपण खेड्यामध्ये पाहतो किंवा शेतीमध्ये विहिरीचं पाणी कमी झालं तर शक्यतो ह्याच्यामध्ये जास्त वॉटर बॉर्न डिसीजेसचं प्रमाण वाढतो. त्यामुळे पाणी पिताना सुद्धा उकळून पाणी पिणे किंवा उकळून घेतल्यानंतर त्या पाण्याला थंड करणे किंवा गरम पाणी पिणं सुद्धा आपल्या शरीरात हानिकारक होऊ शकतो. जर आपल्याकडे फिल्टर्स वगैरे गावामध्ये आज प्रत्येक ठिकाणी झालेलं नसेल तर ते पाणी गरम करून उकळून आणि त्याच्यानंतर थंड करून सुद्धा आपण वापरू शकतो, ज्याच्यामुळे जे काही आजार आहेत त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी जर केलं तर नक्कीच आजार कमी होतील. बरोबर. सर, आपण पोटाच्या आजारांबद्दल चर्चा करत असतो तर ज्या वेळेला लहान मुलांमध्ये शिशु आपण म्हणतो त्याला दात येतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांना डायरिया म्हणजे लूज मोशन्स किंवा जुलाब व्हायची प्रक्रिया सुरू होते. त्याच्यामागे एक प्रमुख कारण असं सांगितलं जातं की बोटे चघळल्यामुळे ते होत आहे, तर हे कितपत खरं आहे आणि याबद्दल काय सांगाल सर? नक्कीच आपण लहान मुलांमध्ये पाहतो की दात येत असताना त्यांच्या दात दुखणे किंवा दात वगैरे सुळसणे आपण पाहतो. तर त्यावेळेस लहान मुलं हे तसे हात वगैरे कुठे खेळत असतात, रांगत असतात, त्यामुळे ते बोटं वगैरे तोंडामध्ये घेत असतात. तर त्याच्यामुळे सुद्धा बरेच आजार जे आहेत हे होत असतात, जेव्हा की इव्हन ओरल कॅव्हिटीचे सुद्धा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि जे की लहान मुलांमध्ये सहसा डायरिया जर होत असतो तो व्हायरल डायरिया म्हणतात होतं किंवा जेव्हा मोस्टली व्हायरल इन्फेक्शन्स जे आहेत ते व्हायरल इन्फेक्शनमुळे जास्त शक्यता डायरिया होण्याची शक्यता जास्त किंवा जुलाबचा प्रकार जो असतो तो व्हायरल इन्फेक्शनमध्ये होत असतो. त्यामुळे कुठेही लहान मुलं हात वगैरे जर हात टच करत असतील किंवा करत असतील हात वगैरे त्यांचे क्लीन करणे वगैरे खूप गरजेचं असतं, ज्याच्यामुळे हे काही जी पचनसंस्थेचे रिलेटेड आजार आहेत किंवा दात वगैरे किडण्याची शक्यता जास्त जे दात येत असतात किंवा आपण बऱ्याच वेळेस दात त्यांचे दुखत किंवा सुळसत त्यांना ते चावण्यासाठी वगैरे ते हे दिलं वगैरे जातात, बऱ्याच जे असतात खेड्यामध्ये वगैरे किंवा बऱ्याच ठिकाणी आजकाल ते वापरले जातात. तर त्याच्यामुळे सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो हे अशा काही गोष्टी असतात ते लहान मुलांचे हँड वॉश करणे किंवा हात वगैरे धुतणे, तर ज्याच्यामुळे हे पुढचे आजार जे आहेत पचनसंस्थेत मी म्हटलं की व्हायरल डायरिया आहे किंवा कॉलरा आहे किंवा टायफॉइड आहे किंवा अजून दुसरे बरेच आजार आहेत जे व्हायरल इन्फेक्शन, हिपॅटायटिस सी त्याच्यामुळे हे कमी होऊ शकतं.
बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी सांगितलेलं आहे की हातांची स्वच्छता न पाळल्यामुळे पचनसंस्थेमध्ये डायरिया म्हणजे जुलाब हा लहानांना आणि मोठ्यांनाही बऱ्याच प्रमाणात होऊ शकतो. त्याचप्रमाणे वॉर्म इन्फेस्टेशन म्हणजे जंतांचा प्रादुर्भाव होणे हे सुद्धा आपल्याला हात स्वच्छ न धुतल्यामुळे त्याचा आजार होऊ शकतो. आणि त्याच्याबरोबरच मग कावीळसारखेही आजार आहे, टायफॉईड आहे, त्याचप्रमाणे इतरही आजार जे आपल्या डायरेक्ट पोटामध्ये संस्कार झाल्यामुळे होऊ शकतात. पचनसंस्थेप्रमाणेच एक सगळ्यात मोठी संस्था जी हातांची स्वच्छता न ठेवल्यामुळे अफेक्ट होते ती म्हणजे श्वसन संस्था. आणि याचा सगळ्यात मोठा जो आपण अनुभव घेतलेला आहे तो म्हणजे कोविड काळामध्ये. तर सर, श्वसन संस्था आणि हाताची स्वच्छता याबद्दल काय मार्गदर्शन कराल? नक्कीच, कारण का आपण पाहतो की हात जर स्वच्छ जर नसली तरी एक फर्स्ट आपण पाहतो की पचनसंस्थेचा आजार, त्याच्यानंतर जे आजार होणारे असतात जे की रेस्पायरेटरी सिस्टम, त्यालाच आपण श्वसन संस्था म्हणतो. बऱ्याच वेळेस आपण लहान मुलं असतील, मोठे असतील, बरेच सगळे काही इन्फेक्शन झाले, कुठेही आपण हात लावलेले असतात ते लगेच आपण तोंडाला हात लावला असेल किंवा नाकाला आपण हात लावत असतो किंवा डोळ्याला हात लावत असतो. आणि किंवा बऱ्याच ठिकाणी खोकल्यानंतर ते तसंच आपण हात धुतले वगैरे जात नाही किंवा आपल्याला काही इन्फेक्शन असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा दुसरं इन्फेक्शन होण्याची शक्यता असतो. आपण हे सुद्धा बघितलेलं आहे की कोविडच्या काळामध्ये किती हँडवॉशचं महत्त्व किती लोकांना त्याच्यात माहिती झालेली आहे. कारण हात धुणे हे खूप गरजेचं असतं किंवा हँडवॉश करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानुसार जर आपण हँडवॉश किंवा आपल्या हाताची निगा घेतली नाही तर ह्या गोष्टी जर पाळल्या नसतील तर रेस्पिरेटरी सिस्टीमचे आजार रिलेटेड जसे की इन्फ्लुएन्झा वगैरे आहे किंवा फ्लू वगैरे आहे किंवा कॉमन कोल्ड होण्याची शक्यता लहान मुलांमध्ये जास्त असते. त्याच्यानंतर काही रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड व्हायरल इन्फेक्शन्स जसे की रोटा व्हायरस इन्फेक्शन असतील किंवा रेस्पिरेटरी सिन्सियल व्हायरस इन्फेक्शन्स वगैरे असतील किंवा रायनो व्हायरस इन्फेक्शन्स वगैरे आले की नॉर्वो व्हायरस इन्फेक्शन्स असतील, हे जे काही व्हायरल टाईप्स ऑफ व्हायरसेस आहे त्याला आपण विषाणू म्हणतो. विषाणूचं प्रमाण जास्त लहान मुलांमध्ये होतं, त्याच्यामुळेच पचनसंस्थेचे सोबत त्यांना रेस्पिरेटरी सिस्टीमचे सुद्धा इन्फेक्शन्स ह्या विषाणूमुळे किंवा व्हायरसमुळे होत असतात. आणि त्याच्यानंतर जसे की आपण पाहतो की कोविडच्या काळामध्ये सुद्धा हे प्रमाण रेस्पिरेटरी सिस्टीमच्या रिलेटेडच कोविडचा व्हायरस किंवा आपण त्याला करोना व्हायरस जे म्हणतो, तर हे करोना व्हायरस सुद्धा आपण हँड वॉश वगैरे केलं नसेल किंवा हात कुठे जर हात आपण लावलेले असेल तर त्याच्या अगोदर आपण हाताला किंवा चेहऱ्याला हात लावण्याच्या अगोदर किंवा आपण जेवणाच्या अगोदर हे हँड वॉश हे किती महत्त्वाचं आहे आपल्याला हे कळून येतं. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं असेल की इव्हन कोविडच्या काळानंतर हँड सॅनिटायझर्स वापरल्यानंतर जे की आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रमाण जे की ट्युबरक्लोसिस किंवा टीबीचं सुद्धा आपल्याकडे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाण आहे, त्याचं इन्फेक्शन्स जास्त होत असतात. तर जे हँड सॅनिटायझर्स किंवा मास्कमुळे सुद्धा बरेच रेस्पिरेटरी इन्फेक्शन जर ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपण पोस्ट कोविड सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की हे जे काही दुसरे आजार्स आहेत त्याचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. कारण इव्हन रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड जसे की ट्युबरक्लोसिसचं प्रमाण भरपूर आपल्या देशामध्ये आता सध्या तरी माझा एक्सपिरियन्स आहे, त्याचे स्टडीज वगैरे अजून आलेली असतील. तर हे प्रमाण जे काय रेस्पिरेटरी सिस्टम जे काय आपण कोविडच्या काळात आपण जे हँड टेक्निक्स वगैरे हँड सॅनिटायझर्स किंवा मास्क वगैरे वापरलेले आहेत किंवा आपण जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा काही सॉफ्ट सरफेसेस जसे बऱ्याच ठिकाणी ड्रॉपलेट्स वगैरे पडलेले असतात, आपण तिथं हात लावलेले असतात नकळतपणे आणि तेच ड्रॉपलेट्समध्ये बरेच वेळेस बॅक्टेरिया व्हायरस बसलेले असतात. मग तेच आपण आपल्या नाकाला किंवा आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या डोळ्यांना हात लावल्यानंतर ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. तर हे जे प्रवेश करण्याच्या आधी आपण ह्या गोष्टी जर केल्या आहे, जर हात स्वच्छ धुतले तर जे रेस्पिरेटरी सिस्टीमचे किंवा जे सिस्टीमचे जे काही आजार आहेत नक्कीच हे सगळ्या गोष्टी कमी करतील. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय उमा महाजन तासगाववरून. हॅलो. हॅलो उमा मॅम, प्रश्न विचारा. नमस्कार. विषय खूपच चांगला आहे आणि अवेअरनेसची खूप गरज आहे. बरोबर. त्यातल्या त्यात खेड्यातल्या लेडीजना माफी मागते लेडीज म्हणून, नो प्रॉब्लेम, पण तिथे स्वच्छतेच्या गरज आहे, त्यांना अवेअरनेस नाहीये. हात धुतात पण ते पाणी स्वच्छ पाहिजे. मी ओले हात साडीला पोसायचं, साडी किती स्वच्छ असते ते मालूम नाही, पुन्हा त्याच हाताने भाज्या इतर स्वयंपाक करणे ते आणि पुन्हा ते केलेलं सगळं स्वच्छ हाताने वाढणे, ही स्वच्छता कुठं वापरावं हे फार अवघड आहे. पण स्वच्छतेची गरज आहे, स्वच्छतेची अवेअरनेसची गरज आहे. हात स्वच्छ ठेवा, रोज पाण्याअभावी आंघोळ सुद्धा करायला बायकांना मिळते. प्रश्न विचारा उमा मॅम, प्रश्न विचारा तुमचा. त्यासाठी स्वच्छतेची अवेअरनेसची गरज आहे का? आणि हात धुण्यासाठी पूर्वी आमच्या लहानपणी माती किंवा राखेला मी धुतला, आम्ही खेड्यात वाढलेलो,
त्यानंतर हळूहळू हे सॅनिटायझर झालं हे आलं की तेव्हा इतके रोग नव्हते. आत्ताच अनेक रोग आहेत. त्याचं कारण काय आणि अजूनही अवेअरनेस करायचं तर काय करायचं. विषय खूप चांगला आहे, खूप चांगला. धन्यवाद उमाताई, तुमचा प्रश्न आलेला आहे सर. हां, नक्कीच मॅडमचा खूपच चांगला प्रश्न आहे आणि ते स्त्रियांशी रिलेटेड भरपूर चांगला क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. कारण आपण पाहतो की घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची आपली जे काही असते ते स्त्री असते, जे जेवणाच्या अगोदर असेल, जेवणाच्या नंतर आपण जे पाहतो घरी सगळे तर त्यांनाच हे कामं करावं लागत असतात. तर नक्कीच स्वयंपाक वगैरे करताना हात वगैरे धुतणे खूप गरजेचं आहे. किंवा आपण पाणी वगैरे गरम असतं किंवा जेवण स्वयंपाक बनवताना आपण पाहतो की बरेच पदार्थ वगैरे आपण गरम केल्यानंतर ते जे टेम्परेचर आपण स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये सुद्धा बरेच विषाणू आपण बॅक्टेरिया जर असेल ते त्यांचा सर्वायवल खूपच कमी असतं. कारण का आपलं जेवणाचं किंवा टेम्परेचर हे 100च्या जवळपास असतं. किंवा पाणी जे उकळतो आपण घरामध्ये तर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी आपण उकळतो. तर त्याच्यामधून सुद्धा बरेच आजाराचं प्रमाण कमी किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे कमी होत असतात. किंवा जेवण वगैरे करताना किंवा वाढताना सुद्धा आपण हात वगैरे धुतला किंवा हात क्लीन करून जर आपण स्वयंपाक वगैरे सर्व जर दिलं तर त्याच्यामुळे सुद्धा बरेच आजार वगैरे कमी होतात. त्यांचा मॅडमचा एक क्वेश्चन अजून एक होता की पहिल्याच अगोदर हात वगैरे धुणं किंवा हाताने हे करायचे वगैरे. नक्कीच त्यावेळेस आजार होत असते पण आपल्याला एवढा अवेअरनेस नव्हता. पण आता आपल्याला एवढ्या मेथड्स किंवा सगळ्या गोष्टींचा आपल्याला जागरूकता आहे किंवा आपल्याला माहिती आहे त्यामुळे याचे एक आजार होतात. कारण का आपण एवढे त्यांना ज्ञान आपल्याकडे नव्हतं की त्याच्यामुळे काय होण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण हँडवॉशपासून सुद्धा आपण किती आजार वाचू शकता किंवा लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यामध्ये जे काही डेथचं प्रमाण जास्त असतं की सिंपल आपल्याला आजार वाटतात. पण ह्या ज्या गोष्टी केल्या तर आपल्याचं मृत्यू जे प्रमाण आपल्याला जर होत असतं ज्या लहान मुलांनी किंवा डायरिया किंवा खेड्यामध्ये बऱ्याच वेळेस ORS किंवा होममेड रेडीमेड माहीत नसतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं अवेअरनेस राहणं खूप गरजेचं आहे. किंवा आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजार होण्याच्या अगोदर आपण काळजी घेतलं तर ते सिव्हिरिटी होण्यापेक्षा त्याच्या अगोदर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे हात स्वच्छता असेल किंवा दुसरे अवेअरनेस हे सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे असं तर मला तर वाटतं. बरोबर सर, आपण श्वसनाच्या आजारांबद्दल बोलत होतो. तर ज्यावेळेला श्वसनाच्या आजारांचा विचार केला जातो त्यावेळेला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत जसं तुम्ही सांगितलं की कोविड आहे किंवा न्यूमोनिया आहे किंवा अगदी इन्फ्लुएन्झा आहे, व्हायरल श्वसनाचे आजार आहेत. तर मग ह्या आजारांची चिकित्सा कशी करावी आणि हे आजार होऊ नयेत म्हणून कशा प्रकारे काळजी घेता येईल? नक्कीच आपण पाहतो की म्हणले रेस्पिरेटरी सिस्टीमचे श्वसनसंस्थेचे आजार आहेत किंवा आपण पचनसंस्थेचे आजार मी आता पणच डिस्कस करतोय. आता रेस्पिरेटरी सिस्टीमची म्हणलं मोस्टली व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे जसे रोटा व्हायरस, करोना व्हायरस, रायनो व्हायरस हे लहान मुलांमध्ये कॉमन असतात. जसे की हँड फूट माउथ डिसीज वगैरे सुद्धा खूप कॉमन आहेत. आणि त्याच्या प्रकारे जसे की ट्युबरक्युलोसिस वगैरे TBचं प्रमाण सुद्धा आपल्याकडे भरपूर वगैरे येत असतं. तर हे होऊ नये म्हणून आपण जर सर्दी खोकला किंवा असे काही जर आजार असतील तर ऑलरेडी आपण सांगितलेच आहे की हँडवॉशचं किती महत्त्व आहे किंवा हात स्वच्छ करणे. पण जर हे जर जास्त झालं असेल तर नक्कीच त्याचे आपण ब्लड टेस्ट वगैरे करून एक्सरे आणि त्याच्याविषयी डॉक्टरशी चांगल्या प्रकारे योग्य सल्ला घेऊन त्याच्यामुळे सुद्धा बरेच वेळेस व्हायरल डायरिया लहान मुलांमध्ये पाहतो की पचनसंस्थेचे जे रिलेटेड आणि रेस्पिरेटरी मोस्टली व्हायरल इन्फेक्शन्स कॉमन असतात. त्याच्यानंतर बॅक्टेरिया किंवा पॅरासिट इन्फेक्शन्स होतात. तर ह्याच्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये जास्त सिव्हिरिटी झाल्यानंतर हे मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस मी आधी सांगितलं लहान मुलांचे सुद्धा आणि आपल्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील 50 ते 60 वर्षाच्या म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट असतं त्याच्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी असतं ग्रोईंग एज आणि नंतर डिक्लाइन एजमध्ये. तर ह्या एजमध्ये सुद्धा ह्या गोष्टी जर प्रमाणात जास्त होण्याची शक्यता असतं. म्हणून हे ह्या स्टेटमध्ये किंवा ह्या फेजमध्ये त्यावेळेस हे अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट किंवा ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन जे काही पेशंटला सिव्हिरिटी होते आपण कमी करता येईल. बरोबर, खूप छान. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. नमस्कार. नमस्कार मंगलताई. मला असं विचारायचं आता हल्ली जे सॅनिटायझर जे मिळतं ना तर ते हानिकारक आहे का चांगलं आहे म्हणजे ते हात धुण्याच्या दृष्टीने लहान मुलं पण वापरतात तर आपण काय सांगू शकाल या बाबतीत? धन्यवाद, खूप छान प्रश्न आहे मंगलताई तुमचा. नक्कीच छान त्याने प्रश्न विचारलेला आहे. कारण का आजकाल आपण पोस्ट कोविड जर बघितलं तर आजकाल प्रत्येकाला हँड सॅनिटायझरचं महत्त्व पटलेलंच आहे. जर हँड सॅनिटायझर जर नसेल तरी आपण मी सांगितलं हात पाण्यात चांगले स्वच्छ धुणे किंवा सोप वगैरे वापरणे आणि चांगल्या जर क्वालिटीचं असेल तर आपण त्याला म्हणतो अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स वगैरे असतात ते चांगल्या जर प्रमाणामध्ये जर असेल नक्कीच ते काय हानिकारक नाहीत. पण ते काही प्रमाणात जर काय असेल कंटिन्यू रिपीटेडली जर वापरत असेल तर त्याचबरोबर काही
हायपर सेन्सिटिव्ह पेशंट असतात, बरेच वेळेस पेशंटला रिएक्शन होण्याचे किंवा पेशंटची सेन्सिटिव्हिटी जास्त असू शकतं. तर अशा रुग्णांनी किंवा अशा लोकांनी सुद्धा थोडंसं काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. पण आतापर्यंत तर असे केसेस कधी मी अजूनही बघितले नाही की ज्याच्यामुळे सॅनिटायझर्समुळे त्यांना त्रास झालेला आहे. बरोबर. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे श्वसनाचे किंवा पचनसंस्थेचे जे आजार आहेत ते त्वचेमार्फत पसरत असतात. बेसिकली एखाद्या गोष्टी जिथे संसर्ग आहे किंवा जिथे दूषित प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं टेबल आहे, तुमचा कम्प्युटरचा टेबल आहे, किचन प्लॅटफॉर्म आहे, टॉयलेट्स आहेत, प्रवासाच्या ठिकाणामध्ये बस आहे, ट्रेन आहे, अशा ठिकाणी ज्यावेळेला तुमच्या हातांचा संपर्क होतो आणि तोच हात जेव्हा तुम्ही डोळ्याला, कानाला, नाकाला किंवा त्वचेला लावता त्यावेळेला तो जंतू संसर्ग तुमच्या शरीरामध्ये होतो आणि त्या ठिकाणी आजार होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन, जसं सर बोलले त्याप्रमाणे होऊ नये म्हणून काही काळजी घेता येईल, त्यासाठी आजचा आपला हा भाग आहे. पुढचा महत्त्वाचे आजार जे त्वचेच्या आणि बाह्य वातावरणाच्या संपर्कामुळे होतात ते म्हणजे त्वचेचे विकार जे हातामार्फत पसरतात. तसं त्वचेचे विकार आणि हातांचा संपर्क याबद्दल काय सांगाल? नक्कीच आपण पाहतो की मी रेस्पिरेटरी सिस्टम झाले, GI सिस्टम झाले, पचन संस्थेचे, त्याच्यानुसार जर आपले हात स्वच्छ वगैरे नसले तर हाताशी रिलेटेड सुद्धा बरेच किंवा स्किन रिलेटेड आजार होत असतात. की जसे की आपण हात धुतल्यानंतर कंटिन्यू आपण हात धुतले नसेल तर आपले नखाचे वगैरे इन्फेक्शन्स वगैरे आले, स्किन इन्फेक्शन असतात. जसे की आपण पाहतो की स्केबीज वगैरे आहे किंवा क्रोनिक एक्झेमा वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. किंवा बरेच बोटामध्ये आपण तसेच ओले कोरडे आपण धुतल्यानंतर पाणी वगैरे तसंच कंटिन्यू राहिली असते. बरेच आपण पाहतो की लेडीज वगैरे कपडे वगैरे धुतात, कंटिन्यू पाण्यामध्ये राहतात. तर याच्यामुळे सुद्धा आपल्या बोटाच्या मध्ये जिथं फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर नेल्स वगैरे आपले जे नखं वगैरे असतात तिथं सुद्धा पाणी वगैरे बरेच ओले तसंच राहिले असेल तर फंगल इन्फेक्शन ऑफ नेल्स म्हणजे हातल्या नखाला सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि बरेच वेळेस लहान मुलांमध्ये आपण जर चांगल्या प्रकारे हात धुतल्यानंतर कोरडे वगैरे त्वचा जर असेल तर त्याच्या रिलेटेड बरेच ॲलर्जिक रिॲक्शन होण्याची शक्यता जास्त असते. किंवा बरेच वेळेस त्याला आपण पुरळ वगैरे येणे म्हणतो किंवा इम्पेटिव्ह वगैरे जे आजार आहेत. तर हे आजार जसं आपण पाहतो की हे स्किन रिलेटेड जर चांगल्या प्रकारे आपण हात धुतले नाही किंवा हे हात वगैरे आपण क्लीन केला किंवा कंटिन्युअस आपण ते हात वगैरे कुठे जर आपण जसे की मी ज्या गोष्टी सांगितल्यात तर हे जे काही स्किन रिलेटेड आजार सुद्धा आपण ज्या पाहतो की हे अस्वच्छतेच्या हातामुळे हे स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, पण त्याच्या अगोदर आपण एक फोन घेणार आहोत. गंगाधर सर, हॅलो. 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 हां, नमस्कार गंगाधर सर, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा होता मॅडम, आता आमच्याकडे पाऊस काळ जास्त झाला आणि ते अस्वच्छतेमुळे लहान लेकरांमध्ये व्हायरल इन्फेक्शन जास्तीचं प्रमाण व्हायला लागले. म्हणजे जसं की सर्दी, खोकला, ताप, आणि लहान लेकराला किती जरी सांगितलं ना त्याने म्हणजे हात स्वच्छ धुवत नाही. म्हणजे त्यामुळे वेगवेगळे आजार यायला लागले. मग त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे त्या संदर्भात? नक्कीच, धन्यवाद गंगाधर सर, तुमचा प्रश्न कळालेला आहे. प्रेक्षक हो, या प्रश्नाचं उत्तर आपण घेणारच आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक हाताची स्वच्छता जागरूकता दिन या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत जे हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मधुकर गायकवाड सर. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण गंगाधर सरांचा प्रश्न घेतला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की व्हायरल आजार हे मुलांमध्ये शेतामध्ये राहणाऱ्या किंवा ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात पसरत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल सर? नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे, कारण की आता पाहतो की आपण पावसाचं प्रमाण भरपूर झालेलं आहे किंवा बऱ्याच ठिकाणी पूर किंवा शेतामध्ये बरंच पाणी जमा वगैरे झालेले आहे. तर अशा ह्या काळामध्ये सुद्धा हे असं पाणी किंवा पूर आल्यानंतर हे सगळे प्रकार हे सुद्धा आजाराला निमंत्रण देत असतात. जसे की आपण पाहतो की रेस्पिरेटरी सिस्टमचे आहे जे की सर्दी, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि अशा वेळेस बऱ्याच वेळेस ठिकाणी पाणी साचल्यामुळे जसे डासाची उत्पत्ती सुद्धा वाढलेली असते. त्याच्यामुळे बरेच डासामुळे होणारे आजार जसे की मलेरिया आहे किंवा डेंग्यू आहे किंवा चिकनगुनिया वगैरे आहे हे सुद्धा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जसे की वॉटर बॉर्न डिसीज म्हणतो आपण, बऱ्याच ठिकाणी पाणी जर गढूळ पिण्यात आलं किंवा खराब पाण्यात जर पिण्यात आलं असेल त्याच्यामुळे सुद्धा वॉटर बॉर्न डिसीजेस किंवा दूषित पाण्यामुळे होणारे आजार सुद्धा या प्रमाणात वाढलेले असतात. जसे की मी आपण सांगितलं की
डायरिया आहे, कॉलरा आहे किंवा क्रोनिक अपडाऊन पेन वगैरे, पोटाचे आजार वगैरे होण्याची शक्यता असते, किंवा टायफॉइड किंवा हे जे काही आजार आहेत, तर हे दूषित पाण्यामुळे किंवा बऱ्याच वेळेस पाणी साचल्यामुळे की ह्याच्यामुळे हे सगळे आपण, किंवा बरेच वेळेस पाऊस जास्त झाल्यामुळे कपडे वगैरे तसेच ओलसर असली तर त्याचे काही स्किन इन्फेक्शन्स किंवा फंगल इन्फेक्शन्स वगैरे जास्त प्रमाणात ह्या वाढत असतात. त्यामुळे ह्या होऊ नये म्हणून आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आणि झालं तरी लगेच डॉक्टरला दाखवून वेगवेगळ्या वेळी त्याचा उपचार करणे सुद्धा खूप गरजेचं आहे. बरोबर. प्रेक्षक, ब्रेकना जाण्यापूर्वी सरांनी हाताला होणारे जे आजार आहेत, हाताच्या ठिकाणी होणारे जे आजार आहेत, त्याच्यामध्ये खरूज आहे, फंगल इन्फेक्शन आहे, किंवा हाताला भेगा पडणं आहे, आणि हे ही जी कारणं आहेत की ज्याच्यामार्फत तुमच्या पोटामध्ये त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते इन्फेक्शन वाढू शकतं. त्यामुळे लवकरच तिथल्या जवळच्या वैद्यांना दाखवून तुम्ही याच्यावरती नियंत्रण मिळवू शकता. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आजार म्हणजे कंजंक्टिव्हायटिस, ज्याला आपण डोळे येणं म्हणतो. हाही आजार बऱ्याच वेळेला संसर्गित किंवा दूषित हातांचा टच आपल्या डोळ्यांना झाल्यामुळे होतात. तसं याबद्दल काय सांगाल, डोळ्यांचे आजार आणि हाताच्या टच किंवा स्पर्श? हाताचे जे आपण पाहिलं की हात जर क्लीन जर केले नसेल तर त्याचे असतील तर बरेच वेळेस आपल्या हाताचे नखांचा सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि तसेच जर हात आपण बऱ्याच वेळेस लहान मुलांमध्ये पाहतो की हात कुठेही लावलेले असतात की जसे ड्रॉपलेट्स असतील किंवा व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील, पॅरासाइट्स वगैरे बरेच ठिकाणी सर्फेसेसवर असतात किंवा माती वगैरे असतात. तर मुलं हे हात न धुता तसेच हाताची वगैरे स्पर्श त्यांचा बऱ्याच वेळेस डोळ्यांना करत असतात किंवा नाकाला करत असतात किंवा आपल्या चेहऱ्यावरच्या त्वचेला वगैरे ते करत असतात, किंवा आपण सर्दी खोकला झालं तर तसंच ते हात ते पकडून किंवा हात वगैरे स्वच्छ वगैरे केले जात नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस हे जे काही व्हायरसेस आहेत किंवा फंगल इन्फेक्शन्स वगैरे किंवा जे आहे स्किनसी होतात, आपल्या चेहऱ्यावर होऊ शक्यता असते जास्त. आणि त्यानुसार त्यांनी ज्यावेळेस मुलं डोळे वगैरे चोळतात किंवा त्याच हाताला डोळ्याला वगैरे लावतात तर डोळ्याचे इन्फेक्शन सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते, की आपण जसं त्याला म्हणतो कंजक्टायटिस वगैरे हा प्रमाण असतं, डोळे येणे वगैरे म्हणतो, किंवा डोळे लालसर होणे किंवा डोळे जळजळणे किंवा डोळे कोरडे वगैरे पडणे, हे शक्यता सुद्धा जास्त वेळेस आपण जे हात न धुता तसेच जर आपल्या हातांना जर डोळ्याला लावत असतील तर, किंवा सहसा लहान मुलांमध्ये हा प्रमाण आपण पाहतोच की मुलं हे हात वगैरे सगळीकडेच आपल्या चेहऱ्यावर वगैरे लावत असतात. त्यामुळे हे सुद्धा फंगल इन्फेक्शन्स जसे की स्किनचे असतील, नेलचे असतील, नखाचे वगैरे, आणि डोळ्याचे सुद्धा आजार, हे आजार आपण चांगल्या प्रकारे हात धुतला नाही किंवा चांगल्या प्रकारे आपल्या हात जर त्यांनी न धुता सगळीकडे लावलं तर नक्कीच हे सुद्धा आजार लहान मुलांमध्ये होतात. असं बरोबर. याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या बोटांची नखं. नखांमार्फतही बरेचसे आजार हे पसरू शकतात. नखांमध्ये साठलेले जे घाण असते किंवा माती असते त्याच्यामध्ये व्हायरसेसची, बॅक्टेरियाची वाढ होते आणि त्यामार्फतही अनेक आजार पसरू शकतात. तसं नखाची स्वच्छता कशी घ्यावी? नक्कीच आपण पाहतो की नखाची सुद्धा स्वच्छ हात करणे खूप गरजेचं आहे, किंवा आपण हँड सॅनिटायझर सुद्धा वापरणे आहे. तर नखं जर वगैरे वाढलेली असते ते रेग्युलरली कट वगैरे करणे खूप गरजेचं आहे. आपण सांगितलं की नखामध्ये सुद्धा बरेच वेळेस तिथे घाण वगैरे साचलेली असते, त्यामुळे ज्या पॅरासाइट्स असतील, बॅक्टेरिया असतील, ते लहान मुलांमध्ये जेवण करताना तसेच ते आपल्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याचे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, जे पचन संस्थेचे रिलेटेड आपण जे बोललेले. त्यामुळे हात वगैरे धुतल्यानंतर ते कोरडे वगैरे करणे किंवा रेग्युलरली हात वगैरे चांगल्या प्रकारे कट वगैरे करणे आणि हाताच्या नखाचे सुद्धा निगा राखणे तेवढंच आपल्याला गरजेचं असतं. नखांच्या ठिकाणी सर कोणते आजार होऊ शकतात? नखाच्या ठिकाणी नक्कीच त्याचे बरेच आजार होऊ शकतात, की नखाचे जर कलर जर चेंजेस झाला तर आपण कोणता आजार झालेला आहे हे सुद्धा आपण त्याच्यावरून अंदाज बांधू शकतो किंवा डायग्नोसिस करू शकतो. बरेच वेळेस जर फंगल इन्फेक्शन जर झालेले असतील त्याचा सुद्धा कलर वगैरे चेंज होऊ शकतो. बरेच जसे की अनिमिया वगैरे आहे, आपल्या शरीरामध्ये जर रक्ताचं प्रमाण कमी झालेलं असेल किंवा त्याच्या अनिमियाचे बरेच आजार ज्याच्यामुळे कमी होऊ शकतं, त्याच्यामुळे जसे नखं वगैरे खूप व्हाईट वगैरे होणे असं होऊ शकतात. किंवा जसे काही कावीळचा प्रकार आहे, आपल्या शरीरामध्ये जर कावीळ सुद्धा होतं, कावीळचे सुद्धा बरेच प्रकार आहेत ज्याच्यामुळे बऱ्याच आजारामुळे आपल्याला कावीळ होऊ शकतो. त्यावेळेस नखं किंवा हात सुद्धा पिवळे वगैरे आपल्याला पडलेले दिसतात. तर त्यामुळे आपण ह्या नखाच्या कलरवरून किंवा हाताच्या कलरवर सुद्धा आपल्याला कोणता आजार झालेला आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. किंवा तसं जर काही कलर आपल्याला जाणवलं तर नक्कीच आपण आपल्या घरच्यांना दाखवून आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला काही जर आजार झालेले असेल त्याच्या व्यतिरिक्त दुसरा आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या ह्याच्यावरून आपण डायग्नोस करू शकतो.
बरोबर. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे नख आणि हाताचे तळवे हे फक्त एक काम करण्याचं साधन नाही आहे, तर त्याच्यामार्फत तुम्हाला शरीरामध्ये घडणाऱ्या बऱ्याचशा प्रक्रियांचा सुद्धा एक आरसा म्हणू शकतो आपण. जसं की सरांनी सांगितलं, कावीळमध्ये हाताचे तळवे आणि नखे पिवळी पडतात. त्याचप्रमाणे ॲनिमिया म्हणजे रक्ताची जर कमतरता असेल तर नखी फिक्की पडणे, पांढरी पडणे ह्या प्रकारे होऊ शकतं. त्याचप्रमाणे नखांची जर काळजी नाही घेतली तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होणं, नखुरडे होणं यासारखेही आजार होऊ शकतात. सर, कॉस्मेटिकलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्राचा जर विचार केला तर आज बऱ्याच वेळेला आपण बघतो की नेल पेंट्स वापरणं किंवा हातासाठी मॉइश्चरायझर्स वापरणं अशी सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. तर हे वापरणं कितपत योग्य आहे आणि त्याचा शरीरावरती काही परिणाम होऊ शकतो का? नक्कीच त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर किंवा आपल्या हातावर किंवा नखावर त्याचा परिणाम होऊ शकतो जर ते चांगल्या क्वालिटीचं नसेल. किंवा बरेच वेळेस आजकाल पाहतो की मार्केटमध्ये जर जे डुप्लिकेट किंवा त्याच्यामध्ये काही अदर कार्सिनोजेनिक एजंट्स वगैरे जर मिक्स केलेले असतील, त्यामुळे त्याचे कंटिन्यू वापरण्यात आलेले असेल तर त्याच्यामुळे ते कार्सिनोजेनिक एजंट्समुळे त्यांना जास्त कॅन्सर होण्याची शक्यता असते. किंवा बऱ्याच लोकांना हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन्स किंवा ॲलर्जिक रिॲक्शन येण्याची शक्यता असेल. जे बरेच वेळेस त्याच्यामुळे जे काही कंटेंट्स जे असतील ज्या नेल पेंट्समध्ये, तर त्याच्यामुळे बरेच वेळेस कार्सिनोजेनिक एजंट्समुळे सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे नेल पेंट्स किंवा लिपस्टिक्स वगैरे असतील ज्याच्यामुळे काही चांगल्या क्वालिटीचे नसतील तर नक्कीच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण नकांना सुद्धा ह्या गोष्टी वापरताना ह्या काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. खूप छान. प्रेक्षक स्पेसिफिकली मी लेडीजला आवाहन करेल की जेव्हा तुम्ही कुठलेही कॉस्मेटिक्स वापरतात त्यावेळेला त्याची क्वालिटी किंवा त्याचे कंटेंट्स एकदा जरूर चेक करून घ्या. कारण की हे जरी वरून लागणारे जरी कलर्स किंवा त्याची जी हे असते इन्ग्रेडियंट्स असतात हे तुमच्या शरीरामध्ये शोषले जातात आणि ते शोषले गेल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती नक्कीच होऊ शकतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरीच्या ठिकाणी ज्या वेळेला काम केलं जातं त्यावेळेला बऱ्याच वेळेला लिफ्ट्स आहेत किंवा कॉमन वॉशरूम्स आहेत. अशा ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आपण काय सल्ला द्याल? नक्कीच हे पाहतो की आपण ऑफिस वर्क असतील किंवा पब्लिक प्लेसेस वगैरे असतील किंवा टॉयलेट्स वगैरे असतील तर त्याच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जात असतो की मी सांगितलं की किती आपलं हात स्वच्छ करणे किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे किती आपण आजार वाचू शकतो. आधीच मी सांगितले प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन द क्युअर. की आपण जर ह्या गोष्टी जर हँड वॉश केलं किंवा मी सांगितलं की सोपने हँड वॉश करणे किंवा सॅनिटायझर्स, इव्हन आपण आजकाल कॅरिंग छोट्या बॉटल्स वगैरे हँड सॅनिटायझर्स मिळू शकतं आपल्याजवळ आपल्या बॅग्समध्ये किंवा आपल्या पॉकेट्समध्ये उगता शू ठेवण्यासारखे आजकाल हँड सॅनिटायझर आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर असे जर वापरले किंवा हात चांगल्या प्रकारे पाण्याने स्वच्छ धुतले किंवा सोपनी जर साबणाने चांगल्या प्रकारे धुतले किंवा कोणती प्रोसिजर अगोदर किंवा नंतर हे करणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेस हे केलं तर हे नक्की जे काही आजार आपण डिस्कस केलेला आहे त्याचा प्रमाण किंवा त्याच्या आजारामुळे आपण पाहतो की आपल्या देशामध्ये सुद्धा त्याचा बराच मृत्यू होत असतो अशा आजारामुळे. तर ही जे काही आपल्या हँड सॅनिटायझर्स इव्हन आपण कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी बघितलं की आपण एवढी अवेअरनेस झाली की लोकांनी खूप चांगल्या प्रकारे त्याचा वापर केला. त्यांनी की हँड सॅनिटायझर्स करणे किंवा मास्क वगैरे वापरणे आणि हात स्वच्छ वगैरे धुणे. त्याच्यामुळे मी आधी सांगितलं की बरेच आजाराचं प्रमाण किंवा फक्त हाताशी रिलेटेड नाही इव्हन रेस्पिरेटरी रिलेटेड डिसीजेस सुद्धा आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे. तर त्यामुळे नक्कीच ह्याचा आपल्याला आपल्या शरीरासाठी आणि आपल्या दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होत असतो. नक्कीच. सर, जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? नक्कीच आपल्या घरामध्ये किंवा घरामध्ये जे लहान मुलं असतात ह्या सगळ्यांना आपण जर ह्या महत्त्वाचं जर पटवून दिलं की हाताची स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्या किती आजार आपण वाचू शकतो. नक्कीच आपल्या घराच्या फॅमिली मेंबर्सची नक्कीच ह्या आजारापासून आपण चांगल्या प्रकारे त्यांना आपण दूर ठेवू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी ह्या आजार होण्यासाठी किंवा न होण्यासाठी हात स्वच्छता अवेअरनेस आपल्या लोकांना सांगणे तेवढंच गरजेचं आहे असं मला तरी त्यांना वाटतं. बरोबर. खूप छान. प्रेक्षक हातांचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने तर आहेतच, पण आध्यात्मिक दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये तू सरस्वती, कर मूले तू जगन्नाथम, प्रभाते कर दर्शनम. याप्रमाणे जर आपण बघितलं तर फक्त आरोग्याच्या दृष्टीनेच नाही तर एक देवाचा वास आपण म्हणतो की आपल्या हातांमध्ये असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं हे संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आपण आज इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि प्रत्येक भागामध्ये आपण नवीन नवीन आरोग्य विषयांवरती बोलत असतो, चर्चा करत असतो आणि त्या प्रत्येक भागामध्ये नवीन नवीन तज्ज्ञ आपल्या इथे येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.